मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळी? मस्त रहा, स्वस्त रहा, आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। हा जो व्हिडिओ आहे आजचा तो आहे वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनात। वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन होतं, त्याच्यासाठी जे आहे ना मी लवकरच आवरलं होतं। खीर वगैरे आधीच लवकर बनवून ठेवलेली होती, फक्त स्वयंपाक जो आहे ना तो मी नंतर केलेला होता। पूजा वगैरे आवरून जे आहे ना स्वयंपाक केलेला होता। तर स्वयंपाकासाठी इथे मी साधाच स्वयंपाक केलेला होता। वैभवलक्ष्मी व्रताला पुरणपोळी वगैरे नाही करत, व्रताच्या उद्यापनासाठी जे आहे ना खीर केली जाते। तर छानशी अशी खीर केलेली होती आणि स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी, चपाती, मेथी, वरण भात आणि गोड पदार्थ जे आहे खीर केलेली होती। तर स्वयंपाक वगैरे आवरून जे आहे ना मी पटकन घेतलं। वैभवलक्ष्मी व्रताचं जे आहे ना उद्यापन होतं, टोटल एकूण 11 शुक्रवार पूजा असते। ही टोटल 11 शुक्रवार केले होते। शेवटच्या शुक्रवारी जे आहे ना व्रताचं उद्यापन केलेलं शुक्रवार आहेत ना मी श्रावण महिन्यापासून म्हणजे वरलक्ष्मी व्रत असतं तेव्हापासून करते। म्हणजे नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या आधीचा जो शुक्रवार येतो ना तेव्हापासून सुरुवात केलेली होती। खरं तर 11 शुक्रवार होऊन जायला होते, परंतु सुतक वगैरे काही अडचणी येतात, त्यामुळे हे जे आहे 11 शुक्रवारचं जे उपवास आहे ते खूप लांबले होते। तर आज जे आहे ना टोटल 11वा शुक्रवार आता आणि उद्यापनही होते। तसं तर माझं उद्यापन लवकर व्हायला होतं, परंतु थोडा लेट झालेला होता। जे आहे ना मला खूप उशीर झालेला होता ऑफिसचं काम करून वगैरे आवरून, त्यामुळे स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, पूजा वगैरे करून घेतली। तर पूजेसाठी इथं जे आहे ना नॉर्मल आपण प्रत्येक शुक्रवारी पूजा मांडतो ना तशीच पूजा मांडायची आहे। सगळ्यात आधी आपल्याला एक पाट घ्यायचा आहे, पाटावर लाल वस्त्र अंतरायचं आहे। तर त्या वस्त्रावरती आपण ना सर्वात आधी पान सुपारी ठेवून श्री गणेशाची स्थापना करायची आहे। नंतर थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदळाची जी आहे ना रास करायची आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे। कलशामध्ये पाणी, त्याचप्रमाणे सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। कलशावरती तांदळाने भरलेली वाटी ठेवायची आहे। त्या वाटीत सोन्याचा दागिना, सोन्याचा नसेल तर चांदीचा किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि गुलाबाचं फुलही व्हायचं आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे। त्याच्यानंतर जे आहे ना श्रीयंत्र असेल तर या पूजेमध्ये तुम्ही श्रीयंत्राचीही पूजा करू शकता, शंखाचीही पूजा करू शकता। आधी सिंपल अशी पूजा असते, जास्त काही ह्याच्यामध्ये सामान वगैरे लागत नाही। हार पुष्प तुम्ही वाहू शकता, त्याचप्रमाणे रांगोळी वगैरे छानशी अशी काढून जे आहे तुम्ही पूजा मांडू शकता। तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायची आहे। धूप नसेल तर तुम्ही अगरबत्तीही ओवाळू शकता। जे आहे पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम जे आहे श्रीयंत्राचं दर्शन घ्यायचं आहे। श्रीयंत्राच्या दर्शनाने जे आहे माता लक्ष्मी जी आहे खुश होते। माता लक्ष्मीच्या पूजेची जी सुरुवात आहे श्रीयंत्रानेच केली जाते, म्हणून सगळ्यात आधी जे आहे ना श्रीयंत्राचं दर्शन घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये सर्व जे देवी आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। धनलक्ष्मी देवी, संतान लक्ष्मी देवी, ऐश्वर्य लक्ष्मी देवी, वीर लक्ष्मी देवी, या सर्व देवींचे दर्शन घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे जो श्लोक दिलेला आहे सगळ्यात आधी तो वाचायचा आहे, प्रार्थना वाचायची आहे। त्यानंतर जे आहे ना वैभवलक्ष्मी मातेची जी कथा आहे ती वाचायची आहे। कथा वाचून झाल्यानंतर जे आहे ना तुम्ही महालक्ष्मी अष्टकमही वाचू शकता, त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आहे तोही वाचू शकता आणि जे आहे इतर कहाण्याही आहे त्याही तुम्ही वाचू शकता। आणि सगळ्यात शेवटी जी आहे ना आरती करायची आहे, जी ह्या पुस्तकात दिलेली आहे। तुझे प्रेमे अलिंग आनंद पूजन महादेवाय नमः। त्वमेव मन्युक्तका त्वमेव विद्या जवं त्वमेव सर्वं देवी कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृतिवा करोम्यज्ञं सापितातं त्वमेव मन्युक्तका त्वमेव विद्या जवं त्वमेव सर्वं देवी कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृतिवा करोम्यज्ञं सकलपरस्मै नारायणाची समर्पया अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं
जाऊ दे चला आता येतो. उद्यापनाला सुवासिनींना बोलवायचं असतं. 5 किंवा 7 सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू देऊन जे आहे व्रताचं एक पुस्तक जे आहे भेट म्हणून द्यायचं आहे. आणि प्रसाद म्हणून जे आहे ना खीर द्यायची आहे. या उद्यापनाला जे आहे ना प्रसाद म्हणून खीरच बनवली जाते. तर अशा प्रकारे हे जे आहे व्रताचं उद्यापन झालं. एकूण 11 शुक्रवार केले होते मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 11, 21 किंवा 51 करू शकता. तर अशा हे व्रताचं उद्यापन झालं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटनही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. थँक्यू सो मच.